फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज डाळ भात, टोमॅटो चटणी, गवारीची भाजी, चपाती, लोणचं, पापड, आज मी हे सगळं संपूर्ण जेवण बनवलेलं आहे। चला तर मग तुम्हाला हीच रेसिपी दाखवणार आहे आज। तर आता बघा, इथे मी डाळ घेतलेली आहे, सगळी मिक्स डाळ घेतलेली आहे। मिक्स डाळीची आमटी बनवणार आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्या डाळी मिक्स आहेत। तर त्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद, मीठ, थोडंसं तूप टाकून आहे ना त्याला शिजवून घेणार। तर डाळीमध्ये तूप टाकली ना त्याची टेस्ट खूप छान लागते आणि एकदम मऊसूत डाळ शिजते। त्यासाठी आपण 2 चम्मच तुपाचे टाकायचे डाळीला शिजवताना। तर आता डाळ आपली शिजते तोपर्यंत इथं आपण सगळं सामान तयार करून घेऊया। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं कापून घ्यायचं आहे आणि इथं भाज्या निवडून घ्यायच्या आहेत। तर मी इथं ना चवळी घेतलेली आहे, गवार घेतलेली आहे। तर याला सोलून व्यवस्थित कापून घेतलेलं आहे। तर आता इथे सगळं बघा, कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर हे सगळं कापून झालेलं आहे। तर कढईमध्ये मी आहे ना मिरच्या आणि लसूण भाजून घेणार आहे। तर आहे ना ह्या मसाल्यामध्ये आपल्याला गवारीची भाजी बनवायचं आहे, त्याच्यासाठी ह्या मिरच्या आणि लसूण, कोथिंबीर असं मस्त असं भाजून घेणार आहे, कारण हिरवी मिरचीमधली गवार आहे ना खूप टेस्टी लागते। तर आता इथं डाळ पण आपली झालेली आहे। तर डाळ बघा, गरम गरम कुकर म्हणजे असं काढलं ना कुकरचं झाकण, तर लगेच त्याला मॅश करून घ्यायचं आहे गरम असतानाच। तर आहे ना ते व्यवस्थित मॅश होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाणी टाकून ते मस्त हलवून घ्यायचं आहे। तर बघा, मी असंच केलेलं आहे, मस्त असं हलवून घेतलेलं आहे। आता इथं आपला मसाला तयार झालेला आहे, त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर बघा, इथं बारीक करून घेतलेला आहे। तर आता आहे ना त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून आपल्याला टोमॅटो चटणीची तयारी करायची आहे। तर आहे ना मी सगळ्यात पहिला ना कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये। कांदा असं एकदम लाल होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि ना त्याला कांद्याला थोडंसं साईडला करून थोडंसं लसूण टाकलेलं आहे, कारण टोमॅटो चटणीमध्ये आहे ना लसूण टाकलं ना तर खूप टेस्टी होते। तर ती आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आहे ना इथं डाळीला फोडणी मारते। तर डाळीला फोडणी मारते, टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडासा लसूण, थोडासा कांदा, टोमॅटो टाकून आहे ना आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे। तर इथं आपला कांदा पण थोडासा आपल्याला कांद्याला पण हलवत राहायचं आहे, ते कांदा जळू नये म्हणून। तर आता इथं बघा, डाळीचा पण मस्त असा मसाला फ्राय होतोय। तर आपण त्याच्यामध्ये ना काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे, थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे। मस्त असा आपला मसाला फ्राय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आहे ना ती डाळ उकळे ना, मी परत उकळायला ठेवली होती कुकरमध्ये, तीच डाळ आपण याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे। मस्त अशी तडतडीत मस्त फोडणी झालेली आहे डाळीला। आपली इथे टोमॅटो चटणी पण कांदा मस्त असा मऊसूत शिजलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टमाटर टाकलं ना त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं आहे, कारण मीठ टाकल्याने ना टमाटर पटकन शिजून होतो। तर आता त्याला मी झाकण ठेवून आहे ना थोडा वेळ शिजून देणार। तर डाळ पण मस्त अशी आपली उकळी गेली आहे। तर आपल्याला त्याला थोडं साईडला ठेवायचं आहे कोथिंबीर टाकून। तर आता इथं आहे ना कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये आपल्याला गवारीची भाजी, गवार आणि चवळी मिक्स अशी भाजी बनवणार आहे। कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, तर आपल्याला ते मिरचीचं वाटले होतं ते टाकलेलं आहे। तर आता त्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गवार टाकायची आहे। तर आहे ना असं कुकरमध्ये भाजी बनवली ना तर पटकन शिजून होते आणि फटाफट जेवण पण बनलं जातं आणि चवीला पण खूप छान लागते। त्याच्यासाठी मी आहे ना भाजी आहे ना कुकरमध्ये शिजून घेणार आहे। आता मीठ, हळद टाकलेले आहेत। आता ह्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि मस्त त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये परतलं की वरतून आहे ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। तर मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लागेल तसं पाणी टाकून तुम्ही शिजून घेऊ शकता। मी आता थोडंसं, मला सुकी भाजी पाहिजे होती तर आहे ना मी थोडंसंच पाणी टाकून त्याला शिजून 2 शिट्ट्यामध्ये पटकन भाजी शिजून होऊन जाते। तर वेळ पण नाही लागत त्याला, मस्त असं आपली भाजी पण तयार होते। आता त्याला आपण झाकण लावून शिजायला देऊया।
तर आपली इथं आहे ना टमाटरची चटणी मस्त असा टमाटर एकदम मॅश झाला आहे. तर आता त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं आहे. आता मीठ तर आपण पहिलंच टाकलं होतं, त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आहे. तर मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता इथं टमाटरची चटणी आपली रेडी झालेली आहे. तर बघा, पाहू शकता किती छान असा कलर दिसतोय चटणीचा आणि खायला पण खूप टेस्टी लागते टमाटरची चटणी. या पद्धतीने कधीतरी करून बघा तुम्ही, मस्त लागते आणि डाळ भातासोबत तर एकदम टेस्टी लागते. तर आता इथं मी चटणी झालेली आहे, बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आपली इथं गवारीची भाजी पण 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गवारीची भाजी बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते, मस्त अशी शिजली गेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर मी परत गॅस चालू केलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते पाणी पूर्ण आटून घेतलेलं आहे आणि त्याला बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता इथं भात पण आपला मस्त असं, मी तांदूळ भिजवून ठेवले होते, तर तांदूळ भिजवून धुवून स्वच्छ ठेवले होते. आता ते कुकरमध्ये टाकून पाणी टाकून मीठ टाकून शिजायला ठेवूया. तर आता बघा, पाहू शकता इथं मस्त असा भात पण आपला रेडी झालेला आहे. आता इथं चपातीची तयारी, चपाती पण आपली पीठ मळून घेतलं होतं, तर आता इथं चपात्या पण बनवून घेते. तर मस्त असं आपलं पूर्ण जेवण तयार झालेलं आहे. तर बघा, आता मी तुम्हाला ताट पण सर्व करून दाखवणार आहे. खूपच छान असा मस्त असा बेत झाला होता दुपारचा, खूपच टेस्टी झालेलं. तर माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडली असेल तर कमेंट पण करा. मस्त असं आपलं झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला ताट सर्व करून दाखवते आहे. खूपच छान चपात्या आपल्या झालेल्या आहे, जेवण सगळं रेडी झालेलं आहे. तर मस्त असं मिक्स डाळीची आमटी, टमाटरची चटणी, गवारीची भाजी, गरम गरम भात, लोणचं, पापड, चपाती, खूप छान असं जेवणाचा बेत झालेला आहे. या तुम्ही पण खायला, मस्तच. चला तर मग बाय.